नाही, मागे घ्यायचा अधिकार तुमचा नाहीये. कायदा सांगू, एक मिनिट कायदा सांगू. एखाद्या ठिकाणी माझं 2 मिनिटं ऐका सर माझा ऐका 2 मिनिटं ऐका. हे बघा तुम्हाला सांगतो, वाचून दाखवतो. हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे. जर एखाद्या गटाने त्यांच्या संख्येपेक्षा जर जास्त सदस्य दाखल केले तो पीठासीन अधिकाऱ्यांना घटनेत्यांना सांगू तो अर्ज मागे घेतला पाहिजे. नाही, त्याच्यात पण असं आहे, ऐका आता आमची पण प्रोव्हिजन ऐका ना. मात्र त्याच्यामध्ये क्लिअर प्रोव्हिजन आहे की समजा त्या घटनेने फॉर्म मागेच नाही घेतला तर त्यांना तौलनिक संख्याबळाप्रमाणे द्यायचा अधिकार कोणाचा आहे? त्या घटनेने फॉर्म मागे नाही घेतला. आता तुमचे 10 फॉर्म आले तिथे, तुमचे 10 फॉर्म आहे या ठिकाणी आले, त्यांच्याकडे तक्ता आला त्याच्यामध्ये 10 फॉर्म आले. आता त्या 10 फॉर्म पैकी तुमच्या तौलनिक संख्याबळाप्रमाणे तुम्हाला 2 मिळतात आणि ते 2 ठरवण्याचा अधिकार आम्ही दिला ना 2चा. तुम्ही 2चं पत्र दिलेलं आहे. तिसरा टेक्निकली तुमचा पण त्या पूर्णांक संख्येत जातो, त्या संख्येत जातो. तो 2.6 हा टेक्निकल बेसवर डिक्लेअर करणार आहेत पीठासीन अधिकारी. बरोबर, टेक्निकल बेसवर तुम्ही आमच्या पुढे बरोबर आहे. 2.6 येतो तो पूर्णांक 2.7 झाला. 2.6 होतं. 3 झाला बरोबर. आणि आमचा 2च राहिला. आम्ही कुठे बोलतो का आम्ही तो अधिकार त्यांचा ते करू देणार काय मग. आणि तुम्हाला माननीय उच्च न्यायालय तुम्ही केलेला आहात. माननीय उच्च न्यायालय त्याच्या बाबतीमध्ये काय निर्णय देईल घटने त्यांनी सांगितलंय तो त्यांनाही मान्य असेल आम्हालाही मान्य असेल. अध्यक्ष महोदय आमचं म्हणणं फक्त पटलावर घ्या. घेतलं रेकॉर्डिंग चालू आहे त्याचं. आता ते सचिव आहेत पालिके